सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया. पाठीचा कणा सरळ. आपली मान मध्यभागी असेल. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. साधी मांडी घातलेली आहे. खांदे कोपरं शिथिल आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण ज्या उद्देशाने या वर्गाला बसलेलो आहोत, तो उद्देश पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये त्याचं पुनरुच्चारण करूया. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आपण ही साधना करत आहोत. त्या साधनेसाठी लागणारी पोषक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आपले शरीर मन संतुलित राहण्यासाठी आपण जो मार्ग निवडलाय, त्यासाठी स्वतःला सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल आहेत, स्थिर आहेत याची जाणीव. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. काया स्थिरता. हळूहळू जोड आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे, हे आपलं आपण तपासून पाहूया. वर्गाला बसताना घाई गडबडीत बसलो असतो तर श्वासाची गती थोडीशी वाढलेली असते. काही सेकंद स्थिर झाल्यावर श्वास पुन्हा एकदा नॉर्मलला येतो. या सगळ्याचं निरीक्षण करूया. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. प्रत्येक श्वासासोबत सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. श्वास सोडताना आपला सगळा आळस, सगळी दुखणी बाहेर सोडत आहोत. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन आपल्याला हा श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरुवात आपण एकेका नाकपुडीपासून करणार आहोत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजवी नाकपुडी आपली ओपन आहे. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा. फोर्सफुली एक्झलेशन. प्रश्वासाची कृती ही थोडीशी जोरात असेल. एक सहज श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा. एक. हा झाला आपला पहिला स्ट्रोक. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया उजव्या नाकपुडीने. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडूया. पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊया. 2. अजून एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 3. अशा प्रकारे अशी 10 आवर्तनं आपण करणार आहोत कंटिन्यू. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. 10 स्ट्रोक उजव्या नाकपुडीने. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10. सावकाश कृती थांबवा. डावा हात गुडघ्यावर, डोळे मिटलेले आहेतच. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती उजव्या नाकपुडीने आपण केली. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. उजव्या अंगठ्याने आता उजवी नाकपुडी सहज बंद करा. जेंटली प्रेस. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना मात्र बोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन आपल्याला तो श्वास बाहेर फोर्सफुली सोडायचा आहे. 10 स्ट्रोक यथाशक्ती. डावीने सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश कृती थांबवा. उजवा हात गुडघ्यावर ठेवा. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. डाव्या नाकपुडीमधला श्वसन मार्गातला बदल, त्याची अनुभूती. एकेका नाकपुडीने आपण आपला नेझल ट्रॅक म्हणजेच आपला श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतला. कुठल्या नाकपुडीने आपण सहज कृती केली याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. हे करताना आपण किती फोर्सफुली केलं, सहज केलं याची अनुभूती घेऊया. चेहरा शांत. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचे टोक एकमेकांना जोडून घेऊया. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्हीही हातांची उरलेली 3ही बोटं अर्धवट मिटलेली. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी. शरीराने स्थिर होण्यासाठी नेत्रशुद्धी, ज्याला बहिरत्राटक असं म्हणतात. उघड्या डोळ्यांनी ओमचं निरीक्षण. बहिरत्राटक. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. शरीराने स्थिर होत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपण करतोय मनाची शुद्धी. अंतरत्राटक. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार तो ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय सर्वसमावेशक ओमचं मनन, स्मरण, चिंतन. ओम दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. आंतरिक सजगता वाढलेली आहे. शरीराकडून मनाकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. साधनेसाठी आपण स्थिर होत चाललोय. करणार आहोत ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. खणखणीत स्वरातला, आळस झटकून टाकणारा, शारीरिक पातळीवरचा हा पहिला उच्चार. याकरिता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना खणखणीत स्वरातला पहिला उच्चार करूया एकत्रित. अ.
चेहरा शांत. शरीरातली प्रत्येक पेशी या उच्चाराने जागृत होते. दुसरा उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मध्यम पट्टीतला ओंकार आवाजाची पातळी आपली हलकीशी कमी झालेली असेल. ओ ओ. आंतरिक सजगता. तिसरा उच्चार हा अगदी खालच्या स्वरातला मकार लांबवलेला. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा तिसरा उच्चार करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार ओ. शरीराकडून मनाकडे वाटचाल सुरू होत आहे. करूया चौथा उच्चार मानसिक. याला कोणतंही प्रमाण नसेल. मनातल्या मनात हा उच्चार करायचा आहे. बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, देहानंदाकडून दिव्यानंदाकडे नेणारा हा चौथा उच्चार परावाणीतला. आणि याकरिता पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या. श्वास मनातल्या मनात ओंकार दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा ही प्रार्थना करून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करणार आहोत आपण नमन मुद्रा. ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र ही मुद्रा करणं टाळायचं आहे. त्यांनी हलकीशी मान पुढे झुकवायची आहे. बाकीच्यांनी आपले सोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. आपण केलेली आहे नमन मुद्रा. आपल्या साधनेची सुरुवात आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, आई वडील त्यांच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात श्वास सोडत पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. ओके, आवाज माझा येतोय ना आता बरोबर सगळ्यांना? सुरू करूया. काल आपण हातापायांचे सांधे मोकळे कसे करायचे ते पाहिलं. आज आपण थोडीशी स्ट्रेचिंग वाली आसनं बघणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल झुलून घ्या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. ज्यांना प्लीज शक्य असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा. इंटरॅक्शन करणं मला सोपं जाईल जर व्हिडिओ बंद असतील. आवाज येत नाहीये? जर आवाज येत नसेल तर प्लीज कृपया रिजॉईन व्हा.
आवाज येत नाहीये का माझा दर्शनाताई? कमी येतोय? एक मिनिट हा. अं, आता येतोय का व्यवस्थित की कमीच आहे? कमी येतोय का? आता येतोय नीट? येतोय ना क्लिअर? कमीच आहे माझ्याकडनं तर. मी प्रयत्न केला आहे. आता येतोय का नीट? येतोय ना? ओके, ठीक आहे. ओके, आता कदाचित येत असेल व्यवस्थित. ठीक आहे, करूया सुरुवात मग. प्लीज ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. मला पण करणं सोपं जाईल, शिकवणं सोपं जाईल. ठीक आहे, दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्हीही हातांच्या घ्या. सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हातांची बोटे एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आहेत. हा, गुंफून घ्यायचे आहेत. ओके, थोडंसं माझ्या इथे ना इंटरनेटचं कनेक्शनचं थोडासा इश्यू आहे, म्हणून कदाचित आवाजाची पातळी कमी जास्त होतीये. चालेल, सुरुवात करूया आपण. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला हात जास्तीत जास्त स्ट्रेच करा आणि हलकसं उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. आपल्या हाताची पकड खाली जमिनीच्या दिशेने येऊ दे. क्लॉकवाईज आपण 5 वेळा ही कृती करणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. आता जी आपली पावलं आहेत ती स्वतःकडे खेचून घ्या. विरुद्ध बाजूने 5 वेळेला पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, हाताची पकड खालपर्यंत जाऊ दे आणि 5. 5 वेळेला दोन्हीही बाजूने झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पावलं जी आपण स्वतःकडे खेचलेली आहेत ती थोडीशी रिलीज करा आणि थोडा वेळ मागे मान सैल सोडा, रिलॅक्स व्हा. पायामध्ये क्रॅम्प झाल्यासारखं वाटत असेल तर हलकसे पाय आपले पावलं थोडीशी पुढे मागे करून घ्या. अँकल जॉईंट मधून पावलांमध्ये हलकीशी हालचाल करा. जमिनीकडे स्ट्रेच करा आणि स्वतःकडे खेचून घ्या. हलकीशी हालचाल आपल्या पावलांमध्ये. सावकाश थांबायचंय आणि आता उजव्या हाताने आपल्याला उजवं पाऊल पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय आणि हलकासा साईडवर्ड बेंड घ्यायचाय. उजव्या बाजूने सुरू करूया क्लॉकवाईज. 1 आणि विरुद्ध बाजूने 2. जास्तीत जास्त स्ट्रेच साईडवर्ड. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात पुन्हा आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. ठीक आहे, आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. पावलं जी आहेत किंवा पायामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. डोळे अलगद मिटून घ्या. जोड श्वासाची. इथे आपली श्वासाची गती वाढल्यासारखी वाटते का तपासून घ्या. पुढे करणार आहोत आपण हलकसे ट्विस्टिंग. आता आपला डावा हात दोन्हीही आपल्या पायाच्या मध्ये ठेवायचा आहे. उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा इथे. आणि आता ही स्मृती विरुद्ध बाजूने. उजवा हात मध्ये ठेवायचा आहे दोन्हीही पायांच्या. डावा हात मागे घेऊन जायचा आहे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायचं आहे. दोन्ही पाय तुमचे जेव्हा तुम्ही ही ट्विस्टिंग कराल तेव्हा पाय हलकेसे स्ट्रेच होतील. पाठकणा आणि गळ्याच्या इथे ट्विस्ट येईल. जोड श्वासाची. श्वास घेताय आणि सोडताय.
सावकाश मान मध्ये करायचे आहेत. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करायचे आडवे. बरोबर. आणि पुन्हा एकदा आपण ट्विस्टिंग करणार आहोत. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि एकदा डाव्या बाजूला. आपले हात तसेच खांद्यातनं सरळ एका रेषेमध्ये असतील, क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने आणि सरळ. एकदा उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज आणि डावीकडे म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. असं आपण 10 वेळेला ही कृती करूया. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा. थोडीशी विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. जोड श्वासाची. करणार आहोत आपण हाफ बटरफ्लाय आणि त्यासाठी दोन्ही पावलं जळून घ्या. हात शरीराच्या. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल. एक मिनिट. त्याचं पाऊल आपल्याला डाव्या पायाच्या मांडीवर असं ठेवायचंय. ठीक आहे. हाफ बटरफ्लाय आपण करतोय. डाव्या पायाच्या मांडीवर उजव्या पायाचं पाऊल ठेवा. फुल बटर. इथे या कृतीने तुमचे हिप जॉईंट्स मोकळे व्हायला मदत होते. ज्यांना थाय मसल्सचा म्हणजे वाढलेला भाग असतो किंवा आपले गुडघे जे आहेत तिथले जे जॉईंट्स आहेत ते या कृतीने मोकळे व्हायला मदत होते. ठीक आहे. आता आपला उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि सावकाश स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करा. स्वतःकडे घ्या. बरं, हे करताना आपल्याला पाठीचा कणा कुठेही पुढे मागे न हलवता कृती करायची आहे. जास्तीत जास्त स्वतःकडे आणि जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घ्यायचं आहे आणि जमिनीकडे प्रेस करायचं आहे. बरोबर. मध्ये येऊन थांबा. आणि आता करणार आहोत आपण बेबी मुवमेंट किंवा ह्याला क्रॅडल पोज म्हणतात. तर इथे तुम्हाला पाय थोडासा वर उचलायचा आहे. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्यायचा आहे आणि उजवा हात तुमच्या गुडघ्यावर असेल. जसं आपण लहान बाळाला जोजवतो त्याप्रमाणे ही कृती. जास्तीत जास्त आपला हा उजवा पाय जो आहे तो जास्तीत जास्त डावीकडे आपल्याला न्यायचा आहे आणि उजवीकडे घ्यायचा आहे. डावीकडे, उजवीकडे. हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी ही कृती अतिशय लाभदायक आहे. उजवीकडे. लहान बाळ जसं पडू नये अशी आपण काळजी घेतो त्याप्रमाणे आपल्याला हा पाय सावकाश डावीकडे आणि उजवीकडे फिरवून घ्यायचा आहे. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. मध्ये घेऊन थांबा. सावकाश आधी पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. ठीक आहे. डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करा. स्वतःकडे घ्या. असं हीच कृती 5 वेळेला करूया. जमिनीकडे, स्वतःकडे. 1. पाठीची पुढे मागे हालचाल न करता आपली हालचाल फक्त आपल्या हिप जॉईंट्स आणि आपल्या डाव्या पायामध्ये होईल. जमिनीकडे प्रेस करूया. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आता सावकाश डावा पाय जो आहे तो थोडासा वर उचलायचा. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकलच्या खाली द्या. डावा हात गुडघ्याच्या इथे घेऊन जा. ठीक आहे. क्षितिज समांतर आपला हा पाय येतो आणि आता जास्तीत जास्त आपल्याला हा डावा पाय जास्तीत जास्त उजवीकडे हिप जॉईंट्स मधून आणि डावीकडे फिरवायचा आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर करताय. उजवीकडे आणि डावीकडे. अजून 3दा. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश कृती थांबवा. आपला डावा पाय आधी डावं पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग तो पाय सरळ करा. विश्रांती. लक्ष श्वासाकडे घेऊन जा. डोळे मिटून घ्या. श्वासाकडे लक्ष. साधी मांडी घालायची. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे.
ठीक आहे. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्हीही हातांची आपली बोटं खांद्यावर ठेवा. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 गोलाकार फिरवायला, 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि मागून पुढे 1 2 3 4 आणि 5. दोन्हीही बाजूनी 5-5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा तुमची हलकीशी इथे श्वासाची गती वाढते. त्याची अनुभूती घ्या. वाढल्यासारखी श्वासाची गती वाढली तर आहे तो श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. करणार आहोत आपण नेक रोटेशन आणि त्याकरिता आपण स्थिती घेतलेलीच आहे. साधी मांडी घालायची, हाताची कोपरे शरीराच्या जवळ घ्यायची आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती, मान एका रेषेमध्ये असेल मध्यभागी. आणि आता सुरू करूया. सावकाश आपली मान एकदा उजव्या बाजूला आपण वळवून घेऊया. मागची भिंत बघायची. सावकाश मध्ये घ्यायचं, मग डाव्या बाजूला टर्न करायची. मागची भिंत बघायची, सावकाश मध्ये यायची. अशा प्रकारे 2 वेळा ही कृती करूया. एकदा उजवीकडे, सावकाश डावीकडे. मानेला कुठलाही झटका न देता अगदी सहज एका रिदम मध्ये करण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे, सावकाश डावीकडे. मध्ये येऊन थांबा. हलकीशी मान टिल्ट करूया. टिल्ट म्हणजे साईडवर बेंड घ्यायचा आपल्याला. एकदा उजव्या बाजूला आपली मान हलकीशी झुकली जाईल. उजवा कान उजव्या खांद्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. खांदा मात्र आपल्याला वर उचलायचा नाहीये. पुन्हा सावकाश मध्ये येऊन डावीकडे. बघा इथे खांदे अगदी रिलॅक्स ठेवायचे. फक्त हालचाल आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये होतीये. पुन्हा एकदा उजवीकडे. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक ठरते, प्रिव्हेंटिव्ह ठरते. पुन्हा मध्यभागी, अजून एकदा उजवीकडे. सावकाश मध्ये येऊन डावीकडे. मान पुन्हा मध्यभागी आणि आता अप अँड डाऊन. सावकाश आपली मान वर न्यायची, चेहरा सिलिंगकडे जाईल. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मध्ये येऊन थांबा. ठीक आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. पुन्हा एकदा सावकाश मान वर, चेहरा सिलिंगकडे जाईल आणि सावकाश हनुवटी गळ्याकडे. ज्यांना पाठीचा कणा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे घेणं टाळायचं आहे. पुन्हा सावकाश मान वर आणि हनुवटी सावकाश पुढे येईल. ठीक आहे. इथे येऊन थांबा आणि आता करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. ज्यांना शक्य असेल त्यांनी डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा सांगते की ज्यांना पाठीचा कणा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त आता मान एकदा उजव्या बाजूला आणि मग सावकाश डाव्या बाजूला अशा प्रकारे वरच्या वर फिरून घ्यायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याच्या इथे आहे आणि आता फुल नेक रोटेशन करा. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी फुल नेक रोटेशन करायचंय. डोळे अलगद मिटून घ्या आणि आता सुरू करा. आपली मान एकदा उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे अशा प्रकारे पूर्ण गोलाकार फिरवायची आहे. आपले कॉन्ट्राइंडिकेशन शारीरिक क्षमता लक्षात घेऊन या कृती करायच्या आहेत. डोळे मिटलेले आणि हालचाल चालू आहे. 3 वेळेला क्लॉकवाईज, कुठलीही घाई गडबड न करता सावकाशपणे कृती करायची आहे. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. मानेचा प्रत्येक सांधा आपला मोकळा होतोय याकडे लक्ष द्यायचंय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. सावकाश मान मध्ये आली असेल. सावकाश मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि तिथल्या तिथे हलकीशी विश्रांती घ्या. आपण ज्या काही कृती केल्या
त्या सगळ्या कृतींचा मनातल्या मनात मागोवा. जाणीव श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे, एक एक पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्यायची. आज आपण करणार आहोत वक्रासन. सोप्पं आसन आहे आणि प्रत्येकाला जमेल असं आसन आहे. त्याशिवाय त्या आसनाचे लाभही तेवढेच चांगले आहेत. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या, की ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहेत, त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा. अगदीच न करता बसण्यापेक्षा थोडासा प्रयत्न जरूर करावा. एखादं समजा आपल्याला दुखणं असेल आणि आपण जर ते तसंच ठेवलं दुखतंय म्हणून, तर तिथले स्नायू थोडेसे स्टिफ होऊन जातात. तिकडची हालचाल करणं आपल्याला कठीण जातं. म्हणून जरी दुखत असेल तरी सावकाश प्रयत्न जरूर करावा. तुमचं ते दुखणं हळू नक्कीच कमी व्हायला मदत होते. तर मी दाखवते आधी वक्रासन कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. वक्र म्हणजे काय? तर ट्विस्टिंग. एकदा उजव्या बाजूने ट्विस्ट म्हणजे शरीराला पीळ मिळतो, एकदा डाव्या बाजूने पीळ मिळतो. हे आसन डायबेटिस उपचारात्मक आहे. त्याचबरोबर थायरॉइड पण उपचारात्मक आसन आहे वक्रासन. तर आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. ही झाली आपली पूर्व स्थिती. त्यानंतर हे आसन करताना आपल्याला आधी उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या गुडघ्याच्या जवळ घेऊन यायचं. आपला उजवा जो हात आहे तो जिथे आपला सीटचा भाग आहे म्हणजे आपल्या पाठीचा कणा जो आहे त्या पाठकण्यापासून अगदी थोड्याशा अंतरावर म्हणजे सीट पासून 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर आपला उजवा हात आपल्याला खाली जमिनीवर टेकवायचा आहे. ठीक आहे. मग डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला अशा प्रकारे विळखा द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला डावा पाय बघा खाली जमिनीवर सरळ आहे. त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आपले दोन्हीही शोल्डर जे आहेत हे एका रेषेमध्ये येतील. उजवा जो खांदा आहे तो हलकासा ओपन करायचा मागच्या बाजूने आणि अंतिम स्थितीमध्ये म्हणजे तुमच्या फायनल स्टेजमध्ये डोळे मिटून घ्यायचे आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ट्विस्टिंग जाणवत आहे तिथे तिथे आपलं लक्ष घेऊन जायचं आणि जोड आपल्या श्वासाकडे घेऊन जायची. ब्रीथिंग अवेअरनेस प्रत्येक कृतीमध्ये अपेक्षित आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे, आधी मान सरळ करायची, समोरनं जो आपला हाताचा विळखा आहे तो काढून घ्यायचा आणि उजवा पाय सरळ करायचा आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. ठीक आहे. बऱ्याचशा जणांचे व्हिडिओ बंद असल्यामुळे मला कळणार नाही की तुम्ही कशा प्रकारे करताय. पण मी सांगते हे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरते आणि आता आपण सगळे एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. उजवा हात मागे आपल्या सीट पासनं 2 ते 3 सेंटीमीटर लांब असेल. डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला विळखा द्या आणि सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. मागे असलेला उजवा खांदा हलकासा ओपन करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे अंतत मिटून घ्या. आपली मनोपट्टी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटून संपूर्ण देहाकडे लक्ष. कुठल्या कुठल्या भागावर ट्विस्ट जाणवतोय, गळ्यावरती ट्विस्ट आहे, ते हलकसं पीळ मिळालेलं आहे. पाठकणा पोटीपोट तिथे असलेला ट्विस्ट त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेताय आणि सोडताय. उलटचाल करताना डोळे उघडा. सावकाश आधी मान सरळ करा. समोरनं डाव्या हाताचा विळखा सोडा. उजवा पाय सरळ करा आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. डावा हात मागे पुन्हा एकदा आपल्या पाठकणा आहे त्या पाठकण्याच्या इथून सीट पासून 2 ते 3 सेंटीमीटर लांब उजव्या हाताने समोरनं डाव्या पायाला वळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डावा खांदा हलकासा मागच्या बाजूला ओपन करा. उजवा पाय खाली जमिनीवर अगदी सरळ असेल, स्ट्रेच असेल. डोळे मिटून विरुद्ध बाजूने आपल्या गळ्याच्या इथे आलेला ट्विस्ट, पोटीपोट, पाठकणाला आलेला पीळ त्याकडे लक्ष. त्याचबरोबर आपल्या डाव्या बाजूचे हिप जॉईंट्स आणि असंच तिथे असलेला ताण त्याचीही जाणीव.
आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलटचाल करताना सावकाश आधी मान सरळ करा. समोरनं उजव्या हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. इथे संपूर्ण आपल्या पाठीचा मणका गळ्याच्या स्नायूंवरती ट्विस्ट होता. आता याला कॉम्प्लिमेंट करणार म्हणजेच याला पूरक आसन आपण करणार आहोत, पर्वतासन. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन, अर्धपद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. जर तेही जमत नसेल तर साधी मांडी घाला. ठीक आहे. तर पद्मासन, अर्धपद्मासन घालण्यासाठी दोन्ही पाय समोर घ्या. ठीक आहे. कुठलाही एक पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. आता मी उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय. ज्यांना अर्धपद्मासन घालायचं आहे त्यांनी जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करून त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीच्या खाली ठेवा. ज्यांना अर्धपद्मासन घालायचं आहे त्यांनी अशा प्रकारे कृती करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण पद्मासन करण्यासाठी जो पाय आपण मांडीच्या खाली घेतलेला आहे तोच पाय विरुद्ध बाजूने दुसऱ्या पायाच्या मांडीच्या वर ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला अर्ध पद्मासन किंवा पद्मासन घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टाहास नसेल, गुडघेदुखींचा त्रास असेल तर मात्र साधी मांडी घाला. आता इथे पाठकणा आपला अजून सरळ होण्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडंसं पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठकण्यातनं सरळ व्हायचं. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे पद्मासन, मेडिटेटिव्ह आसन आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या आणि जी आपण स्थिती आता धारण केलेली आहे, पद्मासन, अर्धपद्मासन, त्या संपूर्ण स्थितीचा बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. आपण ह्या मेडिटेटिव्ह पोश्चर मध्ये किती कम्फर्टेबल आहोत हे तपासून पहा. कुठे गुडघ्याच्या स्नायूंना, काफ मसल्सवर, अँकल जॉईंट्सवर कुठे जास्त ताण येतोय का, प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे तपासून पहा. मुनी पतंजलींनी आपल्याला आसनांसंबंधी एक सूत्र सांगितलंय, ते म्हणजे स्थिर सुखमासनम. कोणतंही आसन किंवा आपण शारीरिक पोश्चर धारण करतो त्यावेळेला आपल्याला तिथे स्थिरता वाटणं महत्वाचं आहे. जर तुम्ही अनकम्फर्टेबली जास्त ताणून खेचून जर कुठलीही कृती केली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे आपल्याला ही सगळी आसनं करायची असतात. सावकाश डोळे उघडायचे आहेत. करणार आहोत आपण पर्वतासन, ज्याच्याने आपली श्वसन क्षमता वाढते, पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. तर त्यासाठी दोन्ही हात जे ज्ञान मुद्रेमध्ये आहेत ते सोडून दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. बघा, दोन्हीही हातांची कोपरं जी आहेत ही जमिनीला पॅरलल आलेली आहेत. म्हणजे कुठेही तुम्हाला हाताची कोपरं अशी लूज सोडायची नाहीत किंवा जास्त अशी वर पण नाही घ्यायची. तर जमिनीला समांतर येतील अशा स्थितीमध्ये आपण ही हाताची पोझिशन घेतली आहे. हलकासा आपल्या दोन्हीही तळव्यांवरती प्रेशर आणायचं आहे. आणि आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. बरोबर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्हीही कानांना करायचा. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल आणि आता डोळे अलगद मिटून घ्यायचे. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. बंद डोळ्यांनी आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. बघा, कमरेपासूनचा वरचा भाग तिथे आपण आपली जास्त एनर्जी लावलेली आहे. त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. एक श्वास सगळ्यांनी भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या जर उघडले असतील तर, आणि तिथल्या तिथेच विश्रांती. या आसनामुळे तुमच्या श्वसन मार्गात काही बदल झाल्यासारखा जाणवतोय का हे तपासा.
सावकाश एकेका पायाने आपण जी स्थिती घेतलेली होती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, ती सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला लावूया आणि पाठीवर थोडं विश्रांती घेऊया. काल आपण अर्धपवन मुक्तासन पाहिलं. आपला हा डेमो लेक्चर चालू आहे. काल आपण सोपी कृती पाहिली होती अर्धपवन मुक्तासनाची, आणि आज आपण त्याच्यात थोडीशी पुढे जाणारी कृती करणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये आधी अंतर घेऊन विश्रांती घ्या. तुमचा पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटून घ्या. पाठकळ्याला जमिनीचा झालेला स्पर्श सुचावा जाणार. अर्धपवन मुक्तासन करण्याआधी आपण करणार आहोत सायकलिंग, आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ घ्या. यथाशक्ती दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला आणि मग एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. आपलं पाऊल जास्तीत जास्त खाली जमिनीकडे येऊ देत आणि पाय जास्तीत जास्त गुडघ्यातनं सरळ करून फोल्ड करायचंय. सायकलिंग करायची आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचे आरोग्य किंवा वाढलेलं पोट कमी करायचंय, त्यांनी हे सायकलिंग जरूर करावं, रोज करावं. किमान 10 ते 20 आपल्याला ही कृती करायची आहे. 10 ते 20 वेळेला सरळ सायकलिंग आणि मग रिव्हर्स सायकलिंग. रिव्हर्स. संपूर्ण पाय आपला गुडघ्यातनं सरळ करून फोल्ड करायचा. बरोबर. बघा इथे पोटावरती छान असा प्रेशर येतो. सावकाश कृती थांबवा. आपले पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यामध्ये आणि मग नियंत्रित खाली जमिनीवर घेऊन या. धाडकन न आपटता सावकाश आणि कंट्रोल मुवमेंट करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी घेऊन या. हलकीशी तुमची श्वासाची गती इथे वाढते या ऍक्शन मध्ये. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स व्हा. पूर्णपणे आपली श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. करणार आहोत आपण अर्धपवन मुक्तासन, आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. काल आपण डावा पाय फोल्ड केला होता आणि त्याप्रमाणे कृती केली होती. आज मात्र आपल्याला थोडीशी पुढची कृती करायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपला फक्त उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर न्यायला सुरुवात करूया. ठीक आहे, सुरू करूया. उजवा पाय 10 अंश वर उचला. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आता हाच उजवा पाय फोल्ड करा आणि ह्या उजव्या पायाला समोरनं आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता. आपलं उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र आता पुढची कृती करणं टाळायचंय. त्यांनी या स्थितीमध्येच डोळे मिटून शांतपणे पडून जायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हे करताना डावा पाय वर उचलला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. श्वास घेताय, सोडताय. 2 श्वास आपण इथे थांबतोय. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर घेऊन या. हाताचा विळखा सगळ्यांनी सोडून द्या. हात खाली. पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वरती आणि नियंत्रित जमिनीवर. धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट करा आणि विश्रांती घ्या थोडा वेळ. बघा तुमचे व्हिडिओ बंद असल्यामुळे मला तुम्हाला गाईड करणं कठीण जातंय. तुम्ही कसे करताय हे मला कळणार नाही, पण नक्कीच तुम्ही नीट करत असाल असं मी गृहीत धरते. हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय वर उचलूया 90 डिग्री हळूहळू. 10 अंश वर. 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय फोल्ड करा. समोरनं डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या.
उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. मगाचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन पुढची कृती करूया. सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. 2 ते 3 श्वास या स्थितीमध्ये थांबूया. उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर येईल. समोरनं हाताचा विळखा सोडायचा. आपला डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर करायचा आणि तो नियंत्रित जमिनीवर धाडकन न पडता हळूहळू सावकाश डावा पाय जमिनीवर घेऊन येऊया आणि विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटलेली जोड श्वासाची. करणार आहोत आपण शलभासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ. सायटिका प्रतिबंधात्मक पाठीची दुखणी कमी होतात या आसनाच्या अभ्यासाने. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घेऊन जा. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घेऊन जा. ठीक आहे. आता इथे आपल्याला कुठेही डोकं वर न उचलता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. ठीक आहे. हनुवटी वर उचलायची नाहीये. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये ही हालचाल होतीये जोर श्वासाची. 5 सेकंद इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा पाय खाली घ्या. तीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी ही पूर्णपणे जमिनीवरच असेल. फक्त हालचाल डाव्या पायामध्ये होते. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. 0. रिलीज. सावकाश डावा पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घेऊन विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. आपण केलेलं होतं शलभासन. सायटिका उपचारात्मक आसन आहे हे. करणार आहोत काल केलेलं भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. सर्वायकल उपचारात्मक हे आसन आहे सुलभ भुजंगासन. आता आपलं सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिपच्या दिशेला. तोंड बंद, दातावर दात आणि डोळे मिटून या स्थितीची अनुभूती घ्या. आपण जी कृती केली तो संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. आपल्याला किती सहज हे जमलंय याची अनुभूती घ्या आणि जोड श्वासाची. इनअवेअरनेस. श्वास घेताय, सोडताय. थोडं चालू करूया. डोळे उघडा. सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर असतील. श्वासाच्या गतीची लग जाणून सावकाश एका कुशीला म्हणा. बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये आल्यावर आधी थोडीशी विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून
आणि मग स्टँडिंग मध्ये या. सावकाश उठून उभं राहायचंय आणि स्टँडिंग मध्ये विश्राम घ्या. करणार आहोत आपण ताडासन, जे आपण काल पाहिलं होतं. ताड म्हणजे ताडाचं झाड, जे त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. आणि जेव्हा आपण आपला हा आकृतिबंध धारण करतो त्यावेळेला लहान मुलांमध्ये जर तुम्ही हे आसन सांगितलं तर त्यांची उंची वाढायला मदत होते. आणि ॲडल्टसाठी म्हणजे मोठ्या माणसांसाठी जर आपण हे आसन केलं तर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याचबरोबर आपलं बॅलन्सिंग जे आहे ते सुधारलं जातं आणि आपली ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम किंवा आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते ह्या आसनाच्या सरावाने. काल आपण पाहिलं होतं, तरीही सोप्पं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला टर्न करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. ज्यांना गुडघेदुखी किंवा अँकल जॉइंट्स मध्ये त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्येच थांबा. बाकीच्यांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला आणि आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या चवड्यावर येईल एवढं आपल्याला संपूर्ण शरीर स्ट्रेच करायचे सिलिंगच्या दिशेने. जास्तीत जास्त ताण द्या. ताण, 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 ताण. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवायचे आहेत आपल्याला सिलिंगच्या दिशेने. ठीक आहे. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. आपल्याला टाचा वर उचलायच्या आहेत आणि खाली ठेवायच्या. टाचा वर उचला, खाली घ्या. टाचा वर, खाली, वर, खाली, वर, खाली. सावकाश थांबायचंय. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. हातांची बोटे जी गुंफलेली आहेत ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण त्रिकोणासन. आणि त्यासाठी स्थिती, बरं, ज्यांना पायाची दुखणी असतील त्यांनी मात्र त्रिकोणासन करताना थोडीशी काळजी घ्या. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे करताना काळजी घ्यायची आहे. यथाशक्ती प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आडवे. बरोबर. सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. आता आपला जो डावा हात आहे तो जमिनीच्या दिशेने घेऊन जा आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर आहे. आपली नजर उजव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. ठीक आहे. बघा, इथे दोन्हीही खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नजर तुमची उजव्या हाताच्या पंजाकडे आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. त्रिकोणासन, ट्रायंगल पोज होते आपल्या संपूर्ण शरीराची. पाठकडा लवचिक होण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरतं. नॉर्मल श्वास चालू ठेवा. स्ट्रेचिंग आहे, त्यामुळे आपलं जी इम्युन पॉवर आहे ती सुद्धा वाढायला मदत होते. रिवर्स येऊया, उलट चाल करूया. सावकाश डावा हात खांद्यातून सरळ करा. कमरेतनं सावकाश सरळ व्हा. पायामधलं अंतर तसंच राहू दे. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ आहेतच. पुन्हा आपल्याला पुढे जायचंय आणि हाच प्रकार विरुद्ध बाजूने. आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. दोन्हीही खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. 2 ते 3 श्वास इथे थांबायचं. चेहरा शांत असेल. उलट चाल करताना, दिवस येताना पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ करा. कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या.
एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा, मान मागे सैल सोडा आणि आपण जे आसन केलं त्या आसनामुळे संपूर्ण शारीरिक आपल्याला काय बदल जाणवत आहेत का हे तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. कुठे कुठे स्ट्रेच जाणवला, कुठे जास्त प्रेशर होता हे आपलं आपण तपासून पाहूया. सावकाश खाली बसायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. स्टँडिंग मध्ये सिटिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. मगाशी जे आपण केलं त्याचप्रमाणे कृती. ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घाला किंवा साधी मांडी. कुठलाही एक पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. दुसरा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर किंवा मांडीच्या खाली, तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे कृती. पाठ करा सरळ. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जी काही साधना केली, जी कुठली आसनं पाहिली, त्या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात मागोवा. डोळे मिटलेले आहेतच. सुरुवातीला आज आपण वक्रासन केलं, ट्विस्टिंग वाला आसन. त्यानंतर पर्वतासन केलं. पाठीवर पडून अर्ध पवन मुक्तासन. पोटावर पडून केलेलं शलभासन आणि भुजंगासन. स्टँडिंग मध्ये केलेलं ताडासन, त्रिकोणासन. या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना आपण किती सहजतेने केलं, आपल्याला कुठे दुखापत झाल्यासारखं जाणवतंय का, हे आपलं आपण तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. या सगळ्या गोष्टींचा छोटासा रिकॅप. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करूया. शरीर मन शांत स्थिर होण्यासाठी, बॅलन्स होण्यासाठी दीर्घ श्वसन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने मोठा श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथ गतीने सोडून देऊया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि सावकाश घेतलेला श्वास सोडून द्या. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली. मनातले विचार आपोआप कमी झालेले आहेत. मन शांत झालेलं आहे. डोळे मिटलेले आहेतच. संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता, चेहऱ्यावर प्रसन्नता, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत आपण बॅलन्सिंग असा अनुलोम विलोम प्राणायाम. जे साधक नवीन आहेत त्यांना हाताची समजा प्राणायाम मुद्रा करता आली नाही उजव्या हाताची, तर त्यांनी फक्त अंगठ्याच्या आधाराने आपल्याला एकदा उजवी नाकपुडी बंद करायची आहे. ठीक आहे. आणि पहिलं बोट जे आहे, अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवा. ज्यांना प्राणायाम मुद्रा करणं शक्य नाहीये त्यांनी अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवा. ठीक आहे. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डावीने पूरक म्हणजे डावीने श्वास भरून घ्यायचा. त्यानंतर जे पहिलं बोट ओपन आहे त्या बोटाने डावी नाकपुडी बंद करून उजवी नाकपुडी ओपन करून घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचा.
पुन्हा उजवीने श्वास भरून घ्यायचा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डावीने घेतलेला श्वास सोडायचा. अशा प्रकारे कृती करा. ज्यांना प्राणायाम मुद्रा करणं शक्य नाहीये, त्यांनी अंगठा आणि पहिलं बोट ओपन करा. ठीक आहे? सुरू करूया. 3 आवर्तन आपण करतोय. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आहेत. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने श्वास भरून घ्या. आपला हा डेमो वर्ग असल्यामुळे मी पूरक आणि रेचक न वापरता श्वास घ्या आणि सोडून द्या अशा प्रकारे बोलतेय. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने यथाशक्ती श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने घेतलेला श्वास सोडून द्या. पुन्हा उजवीनेच श्वास भरून घ्या. उजवी बंद. घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्या. हे आहे आपलं एक आवर्तन. बॅलन्सिंग प्राणायाम आहे हा. पुन्हा एकदा डावीने श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने श्वास सोडा. उजवीने श्वास भरून घ्या. उजवी बंद आणि डावीने सावकाश श्वास सोडा. अजून एक लास्ट आवर्तन करूया. डावीने श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने श्वास सोडा. उजवीने श्वास भरून घ्या. उजवी बंद आणि घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्या. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. ज्ञान मुद्रेमध्ये आपण केलेला आहे बॅलन्सिंग असं अनुलोम विलोम प्राणायाम. चेहरा शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. मनाचे विचार आपोआप कमी झालेले आहेत. मन शांत आणि एकाग्र व्हायला सुरुवात होत आहे. आंतरिक सजगता वाढली आहे. पावलापासून मस्तिष्कापर्यंत शारीरिक स्थिरता. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजात आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अगदी खालच्या पट्टीतला ओमचा उच्चार. इनर अवेअरनेस. आंतरिक सजगता वाढली आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या मनामध्ये खोल रुजवा. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. कुठल्याही अनुकूल परिस्थितीमध्ये माझे शरीर आणि मन स्थिर असणार आहे, शांत असणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. त्याचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय आनंदी आहे, प्रसन्न आहे, समाधानी आहे. माझी जीवनामधले जे काही ध्येय उद्दिष्ट आहेत त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि माझ्या आद्य गुरुजनांचे, आई वडिलांचे, इष्टदेवतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. शांती पाठ.
ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. ज्याला पाठीचा कणा आणि कमरेचा त्रास आहे त्यांनी मात्र मान हलकीशी पुढे झुकवून घ्या. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून आपली साधना आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा आपल्या हृदयापाशी. दोन्ही हातांच्या तळव्यांवर घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आज आपला हा डेमो वर्ग इथे कंप्लीट होतोय. उद्यापासून आपला रेग्युलर वर्ग सुरू होणार आहे. जर कोणाला काही अडचण किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. काय झालं? कोणाला काही शंका किंवा विचारायचं असेल तर विचारू शकता. प्लीज अनम्यूट कोण बोला. कोणी गेली का नाही बाई? माईक हरिओम. प्लीज जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. उद्यापासून आपला रेग्युलर वर्ग सुरू होणार आहे. नॉर्मली आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे आपण प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार लगेचच घेत नाही, तर एक एक गॅपने घेतो. प्राणायाम आपण नॉर्मली सेकंड वीक पासून सुरू करतो आणि सूर्यनमस्कार हे तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात, कारण की ते लगेचच केले जात नाहीत. आपलं शरीर त्यासाठी साधनेसाठी जेव्हा आपलं शरीर तंदुरुस्त राहतं किंवा त्याच्यामध्ये जेव्हा एक ऊर्जा येते तेव्हाच आपण सूर्यनमस्कार घेतो, कारण की सूर्यनमस्कार हे प्रत्येकालाच जमतील असं नाही. जर सुरुवातीलाच घेतले तर तुम्हाला अंगदुखी किंवा अशा प्रकारचा त्रास होतो. म्हणून शरीर आपलं साधना करून थोडंसं लवचिक करायचं आणि मग आपण सूर्यनमस्कार घेतो. म्हणून डेमो वर्गामध्ये मी ते अवॉइड केलं सूर्यनमस्कार घेणं. अगदी सोपीच आसनं घेतली होती. तर उद्यापासून आपण भेटूया आपल्या रेग्युलर वर्गामध्ये. तेव्हा मी ज्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला सांगेनच उद्या. ठीक आहे. हरिओम. जर कोणाला काही विचारायचं असेल तर ग्रुपमध्ये माझा नंबर आहेच, तुम्ही मला विचारू शकता. जर कोणाला काही विचारायचं नसेल तर. ठीक आहे. आणि आता माझा पुढचा एक वर्ग आहे, मला तिथे जॉईन व्हायचंय. त्यामुळे भेटूया उद्या सकाळी 5:50ला. आणि प्लीज वेळेचं बंधन पाळा. वेळेवर जॉईन व्हा आणि जेव्हा ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांचे व्हिडिओ ऑन ठेवा. सोपं जातं मला शिकवणं आणि तुम्हालाही करणं. ठीक आहे. भेटूया मग उद्या. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.